हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी बाईची डिझाईन दाखवणार आहे। तर ह्या बाईची खूप आता फॅशन चालू आहे। तर खूप अशी सुंदर ही बाईची डिझाईन आहे। स्लीव डिझाईन मी तुम्हाला सुंदर अशी दाखवते आहे। त्याला आता मग सुरुवात करूया। बघा, मी आता हे अस्तरवर आपल्या नेहमीप्रमाणे 10 इंचाची माझी बाही आहे तयार। तर मी आता 10.5 इंचावर त्याला कट करून घेतलेली होती आणि त्यानंतर मी आता ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपली 10 इंचाची तयार लेंथ आहे। तर मी ह्याच्यामध्ये 7 इंच असं प्लस करणार आहे। टोटल मी याची लेंथ 17 इंच घेतलेली आहे। तर मी आता अस्तर वरची बाही कटिंग केली, तिला साईडला मी ठेवून घेतलेलं आहे आणि याच्यावर मी आता ब्लाऊजच्या कपड्यावर आपल्या शिद्या साईडचं असं मार्क मी आता करून घेतलेलं आहे। तर बघा, याला मी आता असं डबल मी ह्या पद्धतीने आपल्याला आणि मध्ये आपल्याला एक सेंटरमध्ये आता एक कट मारून घ्यायचा आहे। आता या साईडला पण मी कट मारून घेतलेला आहे आणि मध्ये आपल्याला एक सरळ मधोमध आपल्याला एक लाईन अशा पद्धतीने मार्क करून घ्यायची आहे। तर बघा, मधोमध मी एक लाईन ओढून घेतलेली आहे। तर बघा, ह्या साईडने पण आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि त्या साईडने पण आपल्याला 1 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि बघा, अशा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने मी आता बघा मार्क करून घेते आहे। त्यानंतर आपल्याला आपण शोल्डरपासून जी बाही जोडणार आहे तिथून आपल्याला 2 इंच अशा पद्धतीने आणि खालच्या साईडने पण आपल्याला 2 इंच ह्या पद्धतीने असं मार्क करून 2-2 इंचावर मार्क करून ह्या पद्धतीने अशा पद्धतीने बघा मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1-1 इंचावर बघा ह्या पद्धतीने आपल्याला असं 1-1 इंचावर ह्या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। आणि या साईडला पण आपण त्याचप्रमाणे बघा 1-1 इंचावर अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतो आहे। त्यानंतर आपल्याला हे बघा, आता आपल्याला बघा ह्या पद्धतीने असं तिरकस आपल्याला एक बॉक्स सोडून आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच पद्धतीने ह्या साईडला पण एक बॉक्स सोडून ह्या पद्धतीने मार्क करून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने मार्क करून घेतले। आता मी सुई धागा ओढून घेतलेला आहे आणि बघा मी ह्या पद्धतीने आता डिझाईन तयार करायला सुरुवात करते। तर बघा, आपण जिथे आपण तिरकस शिलाई मारली होती त्या बघा अशा पद्धतीने आणि मध्ये आपल्याला ह्या पद्धतीने असं बोट ठेवून बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा कापड असा खेचून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा ह्या साईडला आपल्याला सरळ घ्यायचं आहे, ह्या साईडला आपल्याला ओढायचं नाही आहे बघा। आणि ते तिथे पण आपण पॅक करून घेणार आहोत। जिथे आपण तिरकस शिलाई मार्क केलेली आहे आपल्याला तिथेच आपल्याला ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघा, मी दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ह्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आहे। खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे आपली। ह्या डिझाईनची आता सध्या खूप फॅशन चालू आहे। तर बघा, ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर बघा, सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बघा इथे आपण
सरळ घेणार आहोत आणि लगेच ह्या साईडला आपण तिरकस मार्क केलेलं आहे तिथे आपण त्याच पद्धतीने अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहोत। तर बघा हे आता उलट्या साईडने आहे बघा आणि आपलं सीध्या साईडने तुम्हाला मी डिझाईन दाखवते कशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे। आता धागा आपण कट करून घेतो आहे। तर बघा अशा पद्धतीने बघा आता हे आपले सीध्या साईडने ह्या प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे। तर आता आपण काय करून घेणार आहोत, अशा बघा हे बघा अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या अशा अर्धा इंचाच्या हे बघा ऑटोमॅटिक ह्या चुन्या अशा छान अशा बनलेल्या आहेत। आपण त्यांना ह्या पद्धतीने शिलाई टाकून व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे। आपल्या 4 ते 5 चुन्या पडतील। आता ह्या साईडने पण मी त्याचप्रमाणे अशा छोट्या छोट्या चुन्या टाकून घेते आहे। बघ आणि ह्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने एक चुनी टाकून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला पण आपण एक चुनी अशी टाकून घेणार आहोत। तर आता आपण बघा आता आपले जशी आपण नॉर्मल बाही कट केलेली होती आपली 10 इंच तयार आहे तर आपण 10.5 इंचावर अशी तिला कट करून घेतलेली होती। तर आपण ती आता अस्तर घेणार आहोत, अस्तरची बाही कटिंग केलेली आणि बघा त्याला असं सेंटरमध्ये बरोबर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण जसं नेहमीप्रमाणे आपली रेग्युलर स्लीव्ज जॉईन करतो त्या पद्धतीने आपल्याला ही स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लाऊज स्लीव्ज डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण ब्लाऊजलाही करू शकतो आणि आपल्या ड्रेसला पण करू शकतो। कॉटनचा कपडा राहिला तर खूप सुंदर छान आपली स्लीव तयार होते आणि आपण त्याला अस्तरही नाही लावलं तरी चालतं कॉटनमध्ये, पण हा कपडा थोडा सिल्कमध्ये होता त्यासाठी मी याला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे। अस्तरमुळे आपली स्लीव्ज चांगली खूप छान डिझाईन बनते अस्तरमुळे। तर बघा सेंटरमध्ये आपल्याला या पद्धतीने वरच्या साईडला पण मी आता शिलाई टाकून घेते आहे आणि आता आपण जो एक्स्ट्रा कापड आहे तो आता कट करून घेणार आहोत। जर तुम्हाला अस्तर लावायचं नसणार तर तुम्ही नाही लावू शकत, तुम्ही आपला ब्लाऊजच्या कपड्यावर सुद्धा याला बनवू शकता। तर बघा किती सुंदर आपली स्लीव तयार झालेली आहे। आता मी याला ब्लाऊजला अटॅच करून घेते आहे आणि मी तुम्हाला अटॅच केल्यानंतर दाखवते। बघा मी आता पूर्ण ब्लाऊजची फिटिंगही करून घेतलेली आहे। बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर असेच तुम्ही नवनवीन डिझाईन बघण्यासाठी स्लीव डिझाईन, ब्लाऊज कटिंग बघण्यासाठी चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.